सिलेंडरच्या एका OTPमुळे वाचला 62 वर्षीय वृद्धाचा जीव. 3 दिवस विहिरीत सुरू होता मृत्यूशी थरारक संघर्ष. कर्नाटक राज्यामधील उडुपी जिल्ह्यात देवतारी त्याला कोण मारी या उक्तीचा हुबेहूब प्रत्यय देणारी एक अतिशय आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. कमला काट्टे या परिसरात एकाकी जीवन जगणाऱ्या एका 62 वर्षीय वृद्धाला केवळ एका गॅस सिलेंडर आणि त्याच्या OTP प्रक्रियेमुळे मृत्यूच्या दाढेतून अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. तब्बल 3 दिवस आपल्याच घरातील विहिरीत पडूनही हा वृद्ध मृत्यूशी झुंज देत राहिला आणि अखेर एका छोट्याशा योगायोगाने त्यांचा जीव वाचला. श्रीनिवास आचार्य असे या वृद्धाचे नाव असून ते त्यांच्या घरात पूर्णपणे एकटे राहतात. 3 दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे ते आपल्या घरातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले होते. मात्र पाणी काढत असताना अचानक बादलीची दोरी तुटली आणि त्यांचा तोल जाऊन ते थेट विहिरीत पडले. त्यांनी स्वतःला सावरण्याचा आणि विहिरीतून बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तसेच मदतीसाठी मोठा आरडाओरडाही केला. परंतु आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. श्रीनिवास आचार्य नेमके कुठे आहेत आणि कोणत्या संकटात आहेत याची भनक शेजाऱ्यांनाही लागली नव्हती. विहिरीमध्ये असलेल्या एका फुटबॉलच्या पाईप आणि तुटलेल्या दोरीचा आधार घेत त्यांनी सलग 3 दिवस आपले प्राण वाचवले. या भयानक संकटात एका अनपेक्षित घटनेने त्यांना मृत्यूच्या दारातून मागे खेचले. श्रीनिवास आचार्य यांनी काही दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडर बुक केला होता, परंतु तो येण्यास विलंब होत होता. त्यामुळे त्यांनी त्यांचा ओळखीचा मित्र गणेश याच्याकडून एक सिलेंडर तात्पुरता उसना घेतला होता. स्वतःचा गॅस आल्यावर तो परत देईन असे त्यांनी सांगितले होते. दुसरीकडे गणेश याचाही सिलेंडर संपत आल्याने त्याने गॅस एजन्सीशी संपर्क केला होता. त्याच दरम्यान एक डिलिव्हरी बॉय श्रीनिवास आचार्य यांच्या घरी सिलेंडर देण्यासाठी पोहोचला. परंतु घरात कोणीही नसल्याने आणि OTP देणारे कोणीही न मिळाल्याने तो डिलिव्हरी न देताच परत गेला. ही OTP न मिळाल्याची बाब गॅस एजन्सीकडून गणेश याला समजली. त्याला लगेच काळजी वाटू लागली आणि त्याने तातडीने श्रीनिवास आचार्य यांचे घर गाठले. घराचा दरवाजा सताड उघडा होता, पण आत कोणीच नव्हते. शोधाशोध करताना जेव्हा त्याने विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्याला श्रीनिवास आचार्य अत्यंत दयनीय अवस्थेत दिसले. गणेश याने तातडीने स्थानिकांना बोलावले. सलग 3 दिवस अन्नाशिवाय असल्याने ते अत्यंत अशक्त झाले होते. त्यामुळे त्यांना स्वतःहून वर येणे शक्य नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली. सध्या त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अनेकदा तंत्रज्ञान आणि त्याचे नियम आपल्याला त्रासदायक वाटतात, परंतु याच तांत्रिक नियमाने म्हणजेच OTPने एका व्यक्तीसाठी देवदूताचे काम केले आहे. या घटनेतून वेळेचे महत्त्व आणि सतर्कता किती मोलाची असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.